कल्याण पूर्वच्या हद्दीमध्ये सप्तशृंगी सोसायटी आहे. त्याच्या चौथ्या मजल्यावर काल दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास फ्लोरिंगचं काम चालू होतं. ते फ्लोरिंगचं काम चालू असताना त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती आणि ते फ्लोरिंग चुकीच्या पद्धतीने करीत असल्यामुळे तो चौथ्या मजल्याचा स्लॅब फोडून दुसऱ्या, तिसऱ्या आणि पहिल्या मजल्यापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये राहणारे रहिवासी जे होते त्याच्यापैकी 6 लोक जखमी झालेले आहे आणि ह्या घटनेमध्ये दुर्दैवी 6 लोकांचा मृत्यू पण आलेला आहे. ह्यामध्ये आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला वार्ड ऑफिसर यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एक आरोपीला अटक पण करण्यात आलेली आहे. ज्या बिल्डिंग पडलेली आहे त्याचे काही सॅम्पल आम्ही तपासणीसाठी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलेले आहे. कृष्णा लालचंद चौरसिया याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्याला रितसर आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत आणि ही बिल्डिंग जवळपास 25-1 वर्षापूर्वीची असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबतची आता तपासामध्ये माहिती प्राप्त करण्यात येईल. कल्याण पूर्वच्या हद्दीमध्ये सप्तशृंगी सोसायटी आहे. त्याच्या चौथ्या मजल्यावर काल दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास फ्लोरिंगचं काम चालू होतं. ते फ्लोरिंगचं काम चालू असताना त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती आणि ते फ्लोरिंग चुकीच्या पद्धतीने करीत असल्यामुळे तो चौथ्या मजल्याचा स्लॅब फोडून दुसऱ्या, तिसऱ्या आणि पहिल्या मजल्यापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये राहणारे रहिवासी जे होते त्याच्यापैकी 6 लोक जखमी झालेले आहे आणि ह्या घटनेमध्ये दुर्दैवी 6 लोकांचा मृत्यू पण आलेला आहे. ह्यामध्ये आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला वार्ड ऑफिसर यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एक आरोपीला अटक पण करण्यात आलेली आहे. ज्या बिल्डिंग पडलेली आहे त्याचे काही सॅम्पल आम्ही तपासणीसाठी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवलेले आहे. कृष्णा लालचंद चौरसिया याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे. त्याला रितसर आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत आणि ही बिल्डिंग जवळपास 25-1 वर्षापूर्वीची असावी असा प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबतची आता तपासामध्ये माहिती प्राप्त करण्यात येईल.